नमस्कार मित्रांनो, मी आहे निशांतने. आज मी चाललो आहे पुण्यातली सारसबाग एक्सप्लोर करायला. सारसबागेत काय काय आहे आणि तिथून पुढे पण अजून मी कुठे जाईन मला पण माहीत नाही ॲक्च्युली. आता कुठं जातो आहे बघतो. पुण्यामध्ये जायचं आहे तर काय भेटतं आहे मला सारसबागेत जायला, पहिला ते बघतो. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. हे काय नवीनच्या, चला सुरू करूया आजचा ट्रॅव्हल ब्लॉग. हे काय नवीन. फायनली सोसायटीमधून तर बाहेर पडलेलं आहे मित्रांनो. सोसायटीच्या बाहेर चाललो आहे. बघू इथून पहिला बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपमधून बस मिळते की अजून रिक्षा मिळते शेअरिंगची. शेअरिंग रिक्षानं 30 रुपये होतील, बस तर पण 30 रुपयेच होतील. त्याच्यामुळे बघू आता काय मिळतं आहे, जे मिळेल त्यानं जायचं. हे आहे सोसायटीचं एंट्री गेट. इकडं वरती आहे सोसायटी आणि मी चाललो आहे आता बाहेर. मित्रांनो बस स्टॉपवर पोचलो आहे, बसची वाट बघत. हे आहे इथलं बस स्टॉप. गणपती मंदिर आहे इथं. हे गणपती मंदिर इथलं बस स्टॉप आहे. बघू का किती जास्त गर्दीची गर्दी आहे. मी खूप थकलेलं आहे मित्रांनो. बघू आता किती वेळ लागतो इथून बस भेटायला. 12:30 टायमिंग आहे बसचं. मित्रांनो तिथून मला बस नाही भेटली, सो आता मी नवले ब्रिजच्या एरियात आलो आहे. इथून तरी बस भेटते का बघूया. नवले ब्रिजच्या एरियातून तिकडून तरी नाही भेटली. तिकडून एक बस होती पण मला कळली नाही ती बस नेमकी कुठे चालली आहे. तर मी गुगल मॅपचा भरोसा घेतला, ते पण मला कळली नाही. हे आलं नाही मित्रांनो पुण्याचं नवले ब्रिज. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात पण मी इथं आलो होतो सायकल घेऊन, सायकलिंग करायसाठी. तर आत्ता मी चाललो आहे रिक्षाची वाट बघत. मला इथून पुढे जायचं. आय थिंक मला सिंहगड रोडला जाऊनच रिक्षा भेटेल, सो मी ट्राय करतो सिंहगड रोडला जायचं. मी इथून चालतच चाललो आहे सिंहगड रोडच्या तिथंपर्यंत. वडगाव फाट्यापर्यंत मला जायचं आहे. तिथून मला बस भेटेल. जी आता माझी बस चुकली ती बस मला तिथून भेटेल. मला तिथून आता जायचं आहे. कौशिका चालून खूप दमलो आहे मित्रांनो. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर चाललो आहे आणि अजूनही रस्ता खूप लांब आहे. इथून सिंहगड रोड अजून पण 1-2 किलोमीटर आहे. तेवढं मला चालत जाऊन तिथून मला बस पकडायची आहे. वडगाव फाट्यावरून मला सारसबागेला जायला बस नाही. चला आता तिथपर्यंत जाऊया. मित्रांनो वडगाव फाट्यावर आलेलो आहे आणि ऑलमोस्ट एका गाडीने धडक देता वाचलो आहे. खूप जास्त थांबलो आहे. बघू इथून आता बस किती वाजता मिळते. तिथून मग सारसबागेत जायचं, पुढचा रस्ता सुरू होईल. जायला अजून 6 मिनटं बाकी आहेत. तोपर्यंत खूप वेळ चालला आहे. काय करू काही समजत नाही. ऊन पण खूप आहे, खूप दमलो आहे पण भरपूर ऊन आहे. बघू आता केवढं गर्दी आहे रोडला. हे वडगाव फाटा, वडगावचं ब्रिज. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे पहिले सरसेनापती बाजीराव पासळकर चौक असं चौकाचं नाव आहे. इथून मला स्वारगेटची बस पकडायची आहे आणि तिथून मला पार्वती पायथ्यावर उतरायचं आहे. ती बस इथून यायला 6 मिनटं आहेत. बघू आता बस कधी येते. बसची वाट बघत थांबलो आहे. 6 मिनटापेक्षा जास्त वेळ झाला मित्रांनो, पण अजून बस नाही आली. बराच वेळा बसची वाट बघतो आहे. बस स्टॉपवर मी बसलो आहे, अजून बस आली नाही. बस स्टॉपची वाट बघत बसलो आहे मी. बघू आता बस कधी येते. भरपूर वेळ झालेला आहे सारसबागेला पोहोचायला. तिथं पण जाऊन मला अजून शूट करायचं आहे कॉन्टेंट तुमच्यासाठी. अजून खूप त्यात ही गरमी इतके सहन होत नाही आहे ऊन. आता तरी मी कॅब घातल्यामुळे इतकं वाटत नाही, पण खूप जास्त गरमी आहे आणि ऑलरेडी माझ्या अंगामध्ये जास्त उष्णता असल्यामुळे खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे. तर आता बघू बस कधी येते. फायनली मित्रांनो बस आलेली आहे. मोठं समोर येणारी स्वारगेटची बस आहे. ही बसच आपल्याला पकडायची आहे. फायनली बस आलेली आहे. आता मी बसमध्ये चढतो, स्वारगेटला जाऊन तुम्हाला. फायनली मित्रांनो बसमध्ये बसलेलं आहे. सारसबागेचा तिकीट आहे, टाकलेलं आहे. 20 रुपये तिकीट आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकतो तुम्ही. नटराज स्टँडपासून सारसबागेपर्यंत हे 20 रुपये तिकीट आहे. डायरी फाटा इथून मी चाललेलं आहे. होता तुम्ही आहे रस्ता. मी चाललो आहे बसमध्ये बसून. बसमध्ये भरपूर सारी गर्दी आहे. खूप जास्त लोक आहेत बसमध्ये. खूप गर्दी आहे भरपूर. तरी पण मला सीट भेटलेली आहे बसायला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता मी चाललो आहे सारसबागेत. फायनली बस भेटली. खूप जास्त वेळ उन्हात थांबलो होतो मित्रांनो. त्याच्यानंतर आत्ता मला बस भेटले. बघू आता किती मिनटात पोहोचतो आहे मी सारसबागेत.
फायनली मित्रांनो उतरलेला आहे पार्वती पायथ्याच्या ठिकाणी. इथून माझ्या साईडलाच ही बघा सारसबाग आहे. आता जायचा एंट्रन्स कुठून आहे तो शोधूया. समोरून एक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, त्यातून एंट्रन्स आहे. चालत चाललो आहे, 9 मिनिटाचंच अंतर आहे फक्त चालत आता. आणि सारसबाग आलीच. ॲक्च्युली माझ्या साईडला ही जी बाग दिसते ही सारसबागच आहे. जस्ट एंट्रन्स समोरून येतो, आपण समोरून आता जाऊया. फायनली मित्रांनो सारसबागेत पोचलो आहे. ही बघू शकता तुम्ही माझ्या साईडला ही सारसबाग. समोर आहे गणपतीचं मंदिर. पहिला मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला सगळी सारसबाग फिरून दाखवतो की सारसबाग केवढी मोठी आहे. ॲक्च्युली सारसबागेच्या गणपती मंदिरासमोर आलेलं मित्रांनो. हे बघा गणपती मंदिर सारसबागेचं. मी सारसबागेत पोचलेलं आहे. हे आहे सारसबागेचं गणपती मंदिर. आतमध्ये मोबाईल फोन बंद ठेवायचे, सो मी आता मोबाईल फोन ठेवतो. हे आहे मित्रांनो सिद्धिविनायक मंदिर सारसबागेतलं. 1700च्या काळात बांधलेलं, पेशव्यांच्या काळात बांधलेलं हे मंदिर आहे. खूप सुंदर असा परिसर तुम्ही बघू शकता. इकडे समोर मंदिराच्या या साईडला ही सारसबाग आहे. इथे तळे आहेत. मी सारसबाग तुम्हाला खाली जाऊन दाखवणार आहे थोड्या वेळात, कारण मी आलो आहे दुपारच्या टायमिंगला आणि दुपारच्या टायमिंगला सारसबाग बंद असते आणि हे मला माहीत नव्हतं. सो मी आत्ता लवकर येऊन थांबलो. आता वाट बघत बसलो. 4ला मंदिराची सारसबागेचं हे सुरू होईल. सो 4ला सारसबाग सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला खालचा व्ह्यू पण दाखवेल. तोपर्यंत आपण या मंदिराच्या इतिहासाबद्दल आणि सारसबागच्या इतिहासाबद्दल थोडं बोलूया. सारसबाग मित्रांनो 25 एकरचा एरिया आहे. मोठा निसर्गरम्य असा खूप सुंदर असा एरिया आहे आणि त्यामध्ये हे तळ्यातलं गणपती म्हणून प्रसिद्ध असतील हे सिद्धिविनायकाचं मंदिर होतं. ते आता पेशव्यांनी सुंदर असं बांधणी बघू शकता. किती सुंदर बांधकाम केलं आहे. समोरचा एंट्रन्स तिकडे आहे, तो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. समोरून आल्यावर तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला त्याचा तुम्ही थंबनेलमध्ये बघितला असेल तो फोटो, तर बऱ्याच लोकांनी बघितला. आणि या ठिकाणी मुंबई या पिक्चरचं शूटिंगसुद्धा झालेलं आहे. मराठी पिक्चर त्याचं शूटिंगसुद्धा याच ठिकाणी झालेलं आहे. या मंदिरात सवाई माधवराव पेशव्यांनी हे मंदिर बांधून दिलं होतं. त्या काळात हे बघू शकता कसलं सुंदर असं बांधकाम आहे. इतकं सुंदर बांधकाम त्या काळात केलं होतं त्यांनी. आजकालच्या इंजिनिअरिंगच्या मुलांना हे बांधकाम जमणारसुद्धा नाही, तर तरी मस्त तरी त्या बांधकाम केलं. तसंच 25 एकर निसर्गरम्य असा हा परिसर आहे खूप. आणि काही शुल्क नाही आहे. तुम्ही इथून येताना तुम्ही येऊ शकता. तर आता मी नवले ब्रिजकडून आलो. तुम्हाला स्वारगेटमधून इकडे यायला खूप साऱ्या बसेस मिळतील, तर तुम्ही कसेही येऊ शकता इकडे येण्यासाठी. 20-30 रुपयाचं तिकीट आहे मित्रांनो. एकदा तरी तुम्ही हा परिसर येऊन फिरून जावात अशी माझी तरी इच्छा आहे. खूप निसर्गरम्य आणि मस्त परिसर आहे. आपण आता खाली जाऊन बघू सारसबागेत नेमकं काय काय. आतमध्ये मित्रांनो खूप मस्त असं संग्रहालय होतं. त्यामध्ये भरपूर साऱ्या गणेश मूर्ती होत्या. काही चिखलाच्या, मातीच्या, परत ढोल वाजवताना गणेश, परत महाभारत लिहिताना गणेश, अशा भरपूर साऱ्या अशा खूप साऱ्या मूर्त्या होत्या. परत अष्टविनायकांच्या पण छोट्या छोट्या मूर्त्या होत्या. त्याच्या क्लिप्स मी लावेन. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, तरीही मला भेटल्या तर मी त्याला लावेन नक्कीच. मस्त होता. 10 रुपये फक्त शुल्क आहे मित्रांनो, पण बघण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आलात जर सारसबागेत तर नक्की त्या संग्रहालयात जाऊन भेट द्या. बरोबर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, त्याच्या बरोबर बॅक साईडला ते संग्रहालय आहे. मी सारसबागेत परत आलेलो आहे. मी आत्ता पर्वतीला गेलो होतो, सारसबाग बंद होती म्हणून. तो व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या आधी येणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो व्हिडिओ बघण्यासाठी. तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या मे बी आला पण असेल. हा व्हिडिओ नंतर येईल सारसबागेचा. तो व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला तेही सांगा. हे बघू शकता तुम्ही सारसबाग. सुंदर असं मोठं 25 एकरमध्ये
पसरलेलं असं उत्तम असं गार्डन आहे. म्हणजेच खूप भारी वाटते ही सारसबाग. हा आहे जॉगिंगचा ट्रॅक सारसबागेचा, जिथं मी आत्ता चालतो आहे. नेक्स्ट माझ्या पाठीमागे सारसबागेचं लुक, आणि तिथं आहे वरती सिद्धिविनायकाचं मंदिर जिथं आपण मगाशी गेलो होतो. आता आपण सारसबागेचा पूर्ण राऊंड मारून बघू. सारसबागेचं प्रत्येक ठिकाणी काय काय ते मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूप सारे कासव इथं आहेत पाण्यामध्ये. ते बघा त्या लाकडाच्या फांदीवर खूप सारे कासव असे बसलेले आहेत. खूप जास्त भरपूर असे कासव आहेत आणि दिसत आहेत. खूप भारी वाटते मित्रांनो. सारसबागेत वातावरण खूप प्रसन्न आहे आणि खूप शांतता आहे इथं पाहिलं तर. पण भरपूर सारे कपल्सच दिसत आहेत. ते बघा समोर एक कपल आहे. खूप जास्त कपल आहेत. म्हणजे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड जर असाल तुम्ही तर तुमच्यासाठी बेस्ट जागा म्हणजे सारसबाग आहे. खूप सारे दिसलेत मला आत्तापर्यंत, तुम्ही जिथपर्यंत व्हिडिओ शूट करत आलो पॅसेजमधून भरपूर सारे दिसलेले आहेत. पण मस्त अशी सारसबागेचं लोकेशन, वातावरण अगदी शांत आहे. संध्याकाळच्या वेळेस आला तुम्हाला मस्त वाटेल, अगदी पॉझिटिव्ह. आणि हे जे तळं आहे, सुंदर असं तळं आहे. या तळ्यात खूप सारे कासव दिसतात मला, भरपूर सारे कासव आहेत. आणि हे पाठीमागे आहे ते सिद्धिविनायकाचं मंदिर जे आपण मगाशी बघितलं. आता आपण त्या साईडला जाऊन बघू तिकडं काय आहे. हा इकडून एक गेट आहे मित्रांनो सारसबागेला यायसाठी. आपण आता ह्या आतल्या साईडला जाऊ. तर पाण्यात कासव आणि भरपूर सारे मासे पण आहेत. हे बघू शकता मासे. जेवढं द्याल तेवढं कमीच त्यांना. किती आहेत ते? एवढे खूप जास्त आहेत ना मित्रांनो. ते आजोबा त्या माशांना खूप सारे खात घालत होते, पण मासे इतके जास्त आहेत खात कमी पडेल ॲक्च्युली. भरपूर सारे मासे दिसले मला आतापर्यंत. आणि कासव तर इतके आहेत. हा बघा अजूनही कासव खाली गेला आत्ता. हे बघा 2 कासव बाहेर आलेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत मित्रांनो. मी झूम करून बघता, झूम करून दाखवतो लेन्स. मित्रांनो एक मावशी आली होती मदत मागायसाठी. ॲक्च्युली माझं असं मत आहे की ज्या असे फिरतात बस स्टँडवर वगैरे, ज्या मावशा वगैरे फिरतात त्यांना मदत करा, पण त्यांना जेवायला द्या, पैसे देऊ नका. त्या पैशाचं ते काय करतील हे आपल्याला माहीत नाही. सो त्यांना पैसे देऊ नका, जेवायला द्या. मदत करा पण जेवणाची करा. पैसे कधीही देऊ नका. मी पण नाही देत, तुम्ही पण नका देऊ. फायनली मित्रांनो पूर्ण सारसबाग फिरून झालेलं आहे. आता आपण परत मेन गेटपाशी आलो आहे. इथं आहे सिद्धिविनायकाचं मंदिर वरती, जे आपण ऑलरेडी बघितलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला भरपूर काही सांगितलेलं आहे. सारसबागेबद्दलही भरपूर काही सांगितलेलं आहे. आता बघूया अजून काय काय होतं आहे. आता घरी जायचं कसं ते बघूया. बस भेटते की रिक्षाने जावं लागते. चला मित्रांनो सोसायटीत आलेलं आहे. ही बघा सोसायटी. फायनली पोचलेलं आहे सारसबाग फिरून. आता तो घरी फ्रेश होतो, मग भेटतो. घरी पोचलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.